नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, ज्या जिल्हा परिषद शाळा असतात त्या शाळांची सकाळची 10ची वेळ म्हटलं की शाळेची घंटा वाजण्या वेळ असते, शाळेची लगबग सुरू असते. मात्र आजचं जर चित्र आपण पाहिलं म्हणजे आजचं 25 सप्टेंबर 2024 चित्र पाहिलं तर राज्यातल्या जवळपास 64,000 ज्या शाळा आहेत त्या शाळांची आज घंटा बंद आहे, त्या शाळा बंद आहेत. आणि नेमकं त्यांचं कारण काय, आजच्या शाळा का बंद आहेत, एकंदरीत ज्या राज्यातल्या सर्व शाळा आहेत त्या खरं तर विद्यार्थी हितासाठी आज पहिल्यांदा या ठिकाणी बंद होत आहेत. आणि त्यांचा नेमका बंद कसा आहे, त्यांची विद्यार्थी हिताची धोरणं काय आणि एकंदरीत हे सरकारी धोरणाविषयी त्यांची काय भूमिका आहे. त्यानं म्हणजे आजचे जर आपण पाहिलं तर सामूहिक रजेवरती आज सर्व शिक्षक बांधव गेले राज्यातले आणि त्यांची भूमिका काय आहे, तो बंद कशासाठी आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत दयानंद देवळे सर, ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सरांची ओळख सांगायला गेलं तर त्यांना जिल्हा सोसायटीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि त्या जे संघ आहे शिक्षक संघ, त्या शिक्षक संघाचे ते सक्रिय सदस्य सुद्धा आहेत. मी त्यामध्ये त्यांच्या चळवळीचं काम असतील किंवा इतर जे काम असतात ते काम ते आणखी जवळून त्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे सर, तुमचे संवाद यासाठी साधतो की आज जवळपास राज्यातल्या 65,000 शाळा बंद आहेत आणि त्याचं कारण असं आहे की राज्यात शिक्षणाने सामूहिक रजा टाकली. पहिल्यांदा आज असं होतं, नेमकं का रजा टाकले आणि काय प्रकार आहे हा? ह्या ज्या रजा टाकण्याचं पाठीमागचं कारण आहे की रजा फक्त आजच्या दिवसापुरती नाही, तर शासनाची वेळोवेळी बदलत जाणारी धोरणं, विद्यार्थ्याप्रती शासनाची असणारी धोरणं ही प्रत्येक वेळी बदलत जातात. तर आता मार्चमध्ये जो एक शासन निर्णय निघाला संच मान्यतेच्या संदर्भामध्ये, तर तो संच मान्यतेचा निर्णय आहे तो साधारणतः विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे असं म्हणावं लागेल. कारण त्या निर्णयामध्ये काय आहे की 1 ते 20 पटाच्या ज्या शाळा आहेत त्या 1 ते 20 पटाच्या शाळावरती जे नियमित 2 शिक्षक असतात, बरोबर, तर त्या 2 नियमित शिक्षकामधला 1 शिक्षक कमी करायचा आणि त्या ठिकाणी काय करायचं आहे तर शासनाला त्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक धारक जे विद्यार्थी आहेत तर त्यांना त्याच्यावरती कंत्राटी पद्धतीनं नेमणूक द्यायची. बरोबर, किती वर्षाची नेमणूक? तर ती साधारणतः करार असणार आहे, 1 वर्षाचा किंवा 10 महिन्याचा करार असणार आहे आणि त्या करार पद्धतीवरती ही नेमणूक द्यायची. तर शासनाचं मला वाटतं असं धोरण असावं की करार पद्धतीनं नेमणूक दिली जात असताना काही कालखंडानंतर हा करार संपुष्टात येणार. बरोबर आहे, 10 महिने का 11 महिने संपुष्टात आल्यानंतर हा शिक्षक कमी होणार आणि मग तिथं पटसंख्या नाही म्हणून तिथल्या शिक्षकाला दुसऱ्या शाळेवरती पाठवायचं आणि पटाअभावी शाळा ती बंद पाडायची, असं एक धोरण असावं शासनाचं. त्यामुळं वाडी वस्तीवरच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणं. आता आपण जर परिस्थिती बघितली तर वाडी वस्तीवरच्या मुलांना नियमित शाळेमध्ये, गावातल्या शाळेमध्ये जाणं शक्य होत नाही. पावसामुळे रस्त्यांची अवस्था वाईट झालेली असते आणि मग वाडी वस्तीवरच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये याकरता वस्तीशाळेची संकल्पना आली. मला वाटतं वसंत पुरकेच्या वेळेस राज्य शिक्षण मंत्री असावे, साधारण 2000 किंवा 2002चा कालावधी तो कालावधी आणि तो की 3 किलोमीटरच्या आत त्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी, ते केलेलं. आणि जे शिक्षण सेवक आता काम करत आहेत त्यांनी खरं तर अतिशय 1,500-3,000 मानधनावरती त्यांनी अनेक वर्ष काम केलं त्या शिक्षकांनी. आता पुन्हा ते आता कुठं चांगले सेवेत आलेत, त्यांना सामावून घेतले आणि त्यांचे कुठं आता चांगली रुटीन लागत असेल, व्यवस्थापन त्याचं व्यवस्थित होत असतानाच पण आणखी हा शासन इकडे घाट घालते. म्हणजे शाळा बंद करण्याचा घाट थोडक्यात घातलेला आहे. पहिल्यांदा राज्यामध्ये असं होतं की आजपर्यंत जे तुमचे रजा असेल किंवा शाळा बंद असेल ते शिक्षकांच्या मागण्यासाठी असायचे की वेगवेगळ्या मागण्या असतील, तर पण पहिल्यांदा अशी राज्यामध्ये घटना घडते की विद्यार्थी हितासाठी आज पहिल्यांदा शाळा बंद होते. तर नेमकं विद्यार्थ्यांचं या सगळ्यामध्ये म्हणजे आजची जी तुमची टॅगलाईन आहे की आम्हाला शिकू द्या आणि मुलांना शिकू द्या, तर नेमकं मुलांना शिकवायला वेळ कुठं कमी पडतोय आणि शासन उपक्रम काय आहेत सगळे? सध्या काय झालंय म्हणजे शासनाचे उपक्रम इतके झालेले आहेत की त्या उपक्रमांचा भडीमार शाळांवरती वारंवार होतोय आणि त्याच्यामुळे त्या उपक्रमाचे फोटो काढणे, त्या उपक्रमाच्या ऑनलाईन लिंक भरणे, त्या उपक्रमाची ऑफलाईन माहिती देणे, या सगळ्यामध्ये शिक्षकांचा वेळ भरपूर जातोय. परिणामी शिक्षकांना विद्यार्थ्यासमोर थांबण्यासाठी वेळ मिळत नाही आहे, शिकवायला वेळ मिळत नाही आहे आणि मग जे विद्यार्थ्यांना द्यायचं असतं, जे ज्ञान द्यायचं असतं विद्यार्थ्यांना, ते देण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ नाही आहे आणि त्यामुळं शिक्षकांना आम्हाला म्हणजे मुलांना आम्हाला शिकवू द्या हे सांगण्याची वेळ आलेली आहे सरकारला. मग सरकारला ह्या गोष्टी कळत नसतील का? आता बऱ्याच शाळा जर बघितल्या आपण, केंद्र शाळा वगैरे असतील तर मुळात तिथं 240 जरी पट असेल तरी 8 शिक्षक दिले जातात. जे आपलं शासनाचा नियम आहे 30 विद्यार्थ्यामागं 1 विद्यार्थी, तर ते शासन कुठं पूर्ण करत नाही. शासनाचे जे काय विद्यार्थी केंद्र आपण जर बघितलं असतं प्रत्येक 10 वर्षात शैक्षणिक धोरणं बदलत जातात. ते बदललेली धोरणं आतापर्यंत आपण पाहिले असेल तर ते विद्यार्थी केंद्रित होती आणि ह्या सगळ्यात विद्यार्थी केंद्रबिंदू मानत असताना त्या विद्यार्थ्याला जर काय आउटपुट येत नसेल तर मी शासन सगळे कशासाठी भाऊ आणतो उपक्रमाचा? मग तेच आम्हाला विरोध करायचा आहे की तुम्ही इतके उपक्रम आमच्यावरती लादू नका.
तुमच्या इतक्या उपक्रमामुळं, इतक्या ऑनलाईन माहित्यामुळं शिक्षक पूर्णतः त्या माहित्यामध्ये गुंतून जातो, कागदपत्रामध्ये गुंतून जातो. आणि मग विद्यार्थ्यांना कसं ज्ञान देणार तुम्ही? जर दिवस जर तुम्ही त्या कागदपत्रात गुंतून राहायला लागला, ऑनलाईन माहिती भरण्यामध्ये राहायला लागला, तर साहजिकच आहे शिक्षक विद्यार्थ्यांपुढे जास्त वेळ राहणार नाही. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना पाहिजे तितकं ज्ञान देता येत नाही. मला एका मुद्द्याकडे यायचं आहे की शैक्षणिक धोरणं बदलत गेली सातत्यानं. त्यामध्ये सुरुवातीला वसती शाळा आली. वसती शाळा आल्यानंतर पुन्हा केंद्र शाळाची एक संकल्पना शासनातून आली की ज्यामध्ये समूहातल्या एक 10 शाळा असतील. त्या शाळेला केंद्र शाळा करणं आणि त्याचा एक विकास करून पुन्हा त्यासाठी एक केंद्र प्रमुख पद निर्माण करण्यात आलं. ते पुन्हा बदलत येत असताना पुन्हा UDIS आणलं. UDIS त्यासाठीच आणलं गेलं की शासनाला वेळोवेळी जे काय माहिती द्यायची आहे ती माहिती सातत्यानं न देता एकदा तुमचा जो काय फॉर्म आहे 28 पाणी 32 पाणी फॉर्म आहे तो फॉर्म भरल्यानंतर पुन्हा तो म्हणजे वर्षभर शिक्षण काही फारही करायचं नाही. मग हे सगळं होत असताना त्या UDISचा ह्या केंद्र शाळा निर्माण करण्याचा किंवा केंद्र प्रमुख पद निर्माण करणं ह्या सगळ्याचा आजपर्यंतच्या विद्यार्थी हिताचा काही उपयोग झाला असं वाटतं का काय? माहित्या संकलित करणे याच्यासाठी केंद्र प्रमुख वगैरे पद आहे. ते माहित्या गोळा करतात आणि वरती पुरवतात, त्याच्यासाठी ते पद आहे. परंतु UDIS प्रणालीमध्ये एकदा माहिती भरल्यानंतर पुन्हा वारंवार त्या माहित्या विचारणं किंवा सरळ प्रणालीमध्ये माहिती भरणं, UDIS मध्ये माहिती भरणं 5-10 वर्षापूर्वी सरळ प्रणाली आली. सरळ प्रणाली आहे. सरळ प्रणालीमध्ये पण माहिती भरली गेली, UDIS मध्ये पण माहिती भरली गेली. आणि दुसरी गोष्ट असं झालं की UDIS मध्ये किंवा सरळ प्रणालीमध्ये माहिती भरत असताना ज्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नाही त्याची माहिती भरता येत नाही. त्या विद्यार्थ्याची माहिती जरी भरली तरी ज्याच्याकडे आधार कार्ड नाही तो विद्यार्थी शाळेत आहे असं गृहीत धरलं जात नव्हतं. त्याच्यामुळे त्याचा परिणाम संच मान्यतेवरती झाला. आणि संच मान्यतेवरती विद्यार्थी अशा अनेक बिगर आधार कार्डाचे आहेत की आधार कार्ड काढण्यासाठी त्यांना अनेक अडचणी असतात. हे सगळं होत असताना संघटनेमध्ये तुम्ही काम करता, समजा तुमच्या पदवीधर संघटना असतील, समित्या असतील, वेगळ्या संघटना असतील, त्या संघटनाने ह्याच्या अगोदर असं काही प्रयत्न केला का शासनाला? शासनाला वारंवार निवेदनं दिलेली आहेत, वारंवार सांगितलेलं आहे, पत्रव्यवहार झालेला आहे, पण त्याच्यावरती अजून पाहिजे तसा मार्ग निघालेला नाही. आता आजची सगळे शिक्षक बांधवांची तुमची भूमिका काय पद्धतीने असणार आणि मोर्चाचा बंद कसा असणार, रजेचा बंद असा कसा? आता आजचा जो म्हणजे आम्ही बंद म्हणण्यापेक्षा आम्ही आज सामूहिक रजा घेतलेली आहे. सर्व शिक्षकांनी स्वतःच्या हक्कामधली जी रजा आहे ती रजा आज खर्च टाकलेली आहे. रजा असतात साधारण आम्हाला वर्षामधून 12 किरकोळ रजा असतात. त्यातली एक तुम्ही विद्यार्थ्यांसाठी आज त्यातले आम्ही एक खर्च टाकलेले आहे. आणि रजा टाकून आजचं आम्ही मोर्चाचं नियोजन या ठिकाणी प्रत्येक म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयावरती आज मोर्चा असणार आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही शासनाला हे लक्ष वेधून घेणार, शासनाचं लक्ष वेधायचं. आता जसं पद्धतीने शिक्षक यामध्ये सहभागी आहेत तसे अधिकारी सुद्धा तुमचे यामध्ये असणार, पंचायत समिती विस्तार अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, हे कोण ह्यामध्ये आहेत? नाही, अधिकारी सध्या तरी याच्यामध्ये कोण नाही आहेत, फक्त विद्यार्थीच. मग एकंदरीत तुमच्या शाळेची वेळ असते सकाळी 10 ते 5ची, तर ह्या वेळेमध्ये काय काय कामकाज चालतं आणि विद्यार्थी हितासाठी तुम्ही कसं निर्णय घेता? अध्ययन कसं चालतं साधारण? अध्ययन करत असताना दिवसभरामध्ये आम्ही वर्गामध्ये तर घेतोच, म्हणजे जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आम्ही घेतच असतो. जर वारंवार मग माहिती विचारणं आली, माहितीसाठी व्हॉट्सॲपवरती अनेक मेसेज येतात, तर अर्जंट माहिती पाहिजे, ताबडतोब माहिती पाहिजे. त्यामुळे वर्गावर शिकवत असताना वर्ग सोडायचा, ते कागद घ्यायचे, माहिती शोधत बसायचं, ती माहिती तयार करायची आणि मग ती माहिती पाठवायची. बरं, एक माहिती झाली की पुन्हा दुसरी माहिती येतच असते. शासन किती विरोधाभास करतं बघा. मला वाटतं पाठीमागच्या 2 वर्षाचा शासनाचा शासन निर्णय की शिक्षक आणि वर्गामध्ये मोबाईल वापरायचा बरोबर नाही, करायचं नाही, मोबाईल वापरायचं नाही म्हणतं. व्हॉट्सअपचे ग्रुप हे केंद्र प्रमुखाचे आहेत. मी कालचे जर तुमचे सोशल मीडियाचे शिक्षणाचे बघितले असते तर त्यांचं असं येतं की ग्रुपवरती मेसेज येतो, मग ते शासन निर्णय काढतं मोबाईल वापरायचा नाही आणि त्यांच्या जो व्हॉट्सअपवरती हे मेसेज टाकतात. बरोबर. मग शेने फक्त कागदोपत्री द्यायचा शासन निर्णय, त्याची अंमलबजावणी करायची का न करायची हा उगा कागदी प्रश्न आहे. तो आहे मी साधा प्रश्न आहे. जर शासन निर्णय काढत असेल की मोबाईल वापरायचा नाही तर मग व्हॉट्सअपवर मेसेज येतो कसा? आणि मग व्हॉट्सअप मेसेज येत असेल आणि शिक्षक माहिती पाठवू देत असतील, मग त्याकरता आमच्या आंदोलनाचा पहिला भाग होता की आम्ही दिनांक 18 सप्टेंबरला काळ्या फिती लावून शासनाच्या विरोधामध्ये निदर्शनं केली होती किंवा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर आमचा 19 तारखेलाचा या आंदोलनाचा एक भाग होता की जे शासकीय ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे त्याच्यामधून लेफ्ट होणं. बरोबर, हा एक आंदोलनाचा दुसरा भाग होता की जेणेकरून हो तसे जवळजवळ 99% लेफ्ट झालेले आहेत, 100% लेफ्ट झालेले आहेत म्हणलं तरी काय हरकत नाही. असे लेफ्ट झालेले आहेत की जेणेकरून आम्हाला ह्या ताण नको, शिकू द्या, आम्हाला शिकवू द्या,
ह्याच्यासाठी आमचं सध्या चालू आहे. बरं, तुमचं जे हे चालू आहे पण याला पर्याय व्यवस्था तुमच्या माध्यमातून काय करण्यात आली का, शासनाकडून काय आलं? कारण हे तर कामकाज व्हायला पाहिजे, कारण प्रत्येक महिन्याला उपक्रम माहिती देणं गेलं पाहिजे, विद्यार्थ्यांची संख्या गेली पाहिजे. मग हे संकलित करण्याचं काम तालुका स्तरावर किंवा बीट स्तरावरती, केंद्र स्तरावरती एखादा ऑपरेटर नेमणं आणि त्याला हे काम, असं काही प्रयोग झालाय का? नाही, तसं काही प्रयोग नाही. आता वास्तविक पाहता केंद्र शाळा ते तांदळी माहिती असलं आणखीन ते. हो, तांदळाची माहिती तर रोजची आहेच. तांदळाच्या माहितीचा हिशोब तर आपल्याला ठेवावाच लागतो. त्यामध्ये आमच्या आंदोलनामध्ये ही पण मागणी आहे की तांदळाचा हिशोब ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभा करा तुम्ही. तर तो पण विषय आहे. म्हणजे अशा अनेक विषय आहेत की जे आम्हाला कुठली झाली नाही काय. हो, पूर्तता झालेली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे BLOचं काम. आता ह्या BLOचं काम निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे. निवडणुकीच्या संदर्भामध्ये लोकसभा झाल्या, आता विधानसभा आले, विधानसभा होते तोपर्यंत पुन्हा पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद. बरोबर, ते झाले पुन्हा वर्षभर ग्रामपंचायत. मग हे BLOचं चालणारं निरंतर काम आहे. तरी आमच्या शिक्षकांना BLOच्या ऑर्डर दिल्या जातात. BLOचं काम करा म्हणून सांगितलं जातं आणि त्याला ठराविक वेळ नाही आहे. तुम्ही शाळेची वेळ सोडून ते काम करायचं असं पण नाही. शाळेच्या वेळात तुम्ही करायचं आहे, मग तुम्ही शाळेत जायचं का न जायचं ते तुम्ही ठरवा असं सांगतात. मग वरून दट्ट्या पुन्हा हे काम झालं पाहिजे. मग नाईलाजानं शिक्षकांना वर्ग सोडून ते BLOचं काम करत बसावं लागतं. अशा म्हणजे दर्शको आपण पाहिलं असेल तर शासन किती दुटप्पी भूमिका घेतं बघा, की प्रत्येक 10 वर्ष शैक्षणिक धोरणं बदलत जातात, विद्यार्थी त्यासाठी निर्णय घेतले जातात, मात्र त्या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. कारण माझा मूळ प्रश्न हाच होता की वसतिशाळा निर्माण केली, वसतिशाळा निर्माण केल्यानंतर तिथलेच काय पदवीधर शिक्षक मुलं असतील त्यांना सुरुवातीच्या काळात तिथं घेतलं. बरोबर. ते झाल्यानंतर त्यांचं कुठतर बसतं व्यवस्थित बसतं रुटीन लागते, तोपर्यंत पुन्हा केंद्र शाळा निर्माण करण्यात आली. केंद्र शाळा निर्माण केल्यानंतर तिथं केंद्र प्रमुख पद निर्माण करण्यात आलं. हे सगळं होत असताना मात्र आउटपुट नेमकं काय येतं आहे का ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. पुन्हा ओझ्याविना अध्ययन प्रश्न त्या ठिकाणी आला, त्यावेळेला मुलांचं ओझं कमी करायचं आहे का हा प्रश्न आला. पदवीधर शिक्षक नेमण्यात आले, BLOची कामं करण्यात आली आणि ह्या सगळ्या भूमिकेमध्ये मात्र विद्यार्थी कुठं आहे हाच खरं तर आणखीन प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे शासनानं खरं तर या गोष्टीकडं जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. तर खऱ्या अर्थानं जे विद्यार्थ्यांना शिकणं आणि शिकवणी प्रक्रिया आहे ती कुठं चांगल्या पद्धतीने झाली तर हे जी पिढी खऱ्या अर्थानं भावी आपली पिढी घडवायची आहे ती गरज. आणि हे सगळं होत असताना पण आणखी ते मध्ये मुख्यमंत्री लाडकी शाळा तो काय प्रकार होता आणखीन याच्यामध्ये शाळांची स्पर्धा होती थोडक्यामध्ये, की ज्या शाळा स्वच्छ आहेत, सुंदर आहेत, ज्यांना भौतिक सुविधा पूर्ण आहेत अशा शाळांची स्पर्धा होती. आणि हा टप्पा भाग 2 होता. टप्पा 2 होता की याच्यामध्ये ज्या शाळा सुंदर आहेत, ज्या शाळांमध्ये भौतिक सुविधा पूर्ण आहेत आणि त्याच्याबरोबर गुणवत्ता पण आहे अशा शाळांसाठी स्पर्धा होती. त्यातनं आउटपुट काय निघेल? आउटपुट हेच की सर्व शाळांनी आपल्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, गुणवत्तेकडे लक्ष द्यावं. असं एका बाजूनं गुणवत्तेकडे लक्ष द्यावं म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूनं कामाचा बोजा, इतर कामाचा बोजा मात्र वाढवायचा. हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. खरं तर शासनानं या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. पालक म्हणून बघत असताना ह्या गोष्टी खूप जाणीव होत्या, मात्र शिक्षकाकडे आल्यानंतर शिक्षक इतका हातबल होतो की त्याला सांगता येत नाही. आणि ह्यात सगळ्यात खरं म्हणजे गुरुजी शासनानं जो RT आणला 2005 त्यामध्ये साधं सरळ लिहिलं आहे की ते विद्यार्थ्यांना 8वीपर्यंत मूलभूत शिक्षण दिलं गेलं पाहिजे. त्याला जर मूलभूत शिक्षण नाही दिलं तर त्या शिक्षणावरती फौजदारी प्रकारचे गुन्हे दाखल करण्याची तो प्रक्रिया त्यांनी त्यामध्ये आणली की लेखन, वाचन, भाषण, कौशल्य जे बेसिक आहे ते द्यायला पाहिजेत. मात्र हे एवढं सगळं करत असताना शासन कागदपत्र नुसतं म्हणजे राज्य लेवलला कुठं दाखवण्याचा प्रयत्न करते की बाबा आम्ही विद्यार्थ्यांसाठी काय खूप करतो. का त्याच्यातून आउटपुट बऱ्यापैकी निघत पण असेल, पण ते आउटपुट निघण्यापेक्षा इतर वेळ किती वाया जातोय. हे जर प्रक्रिया सगळी थांबवली, शिकणं आणि शिकवणी निरंतर प्रक्रिया चालणार आहे, हे चालवत असताना खुल्या मनानं पूर्ण ह्याच्या अगोदर आपण पाहिलं तर झाडाखाली शाळा भरायची सुद्धा पूर्ण चांगली घडली. पण आज शाळांना अनुदान चांगल्या पद्धतीने येतं, भौतिक सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतात. पण शिक्षणाचं असं झालं आहे की सगळं चांगलं मिळते पण शिकवायला वेळ मिळत नाही. म्हणजे जशी आपण जर समाजामध्ये व्यवस्था बघितली तर पहिलं लोकांना काय मिळत नव्हतं, म्हणजे छोट्या गरजा होत्या तरी पण ते समाधानी होते. आता काय झालं, गरजा चांगल्या मिळाल्या, भौतिक सुद्धा सगळ्या मिळाल्या, पण जगणं त्यांचं हरवलं. हे समाजाला वास्तव आहे. म्हणजे पहिलं मोबाईल नव्हता, रंगीत TV नव्हती, घर चांगलं नव्हतं, झोपडीचं घर वगैरे असायचं, तरी कुटुंब कसं असायचं, समाधान असायचं. शाळेच्या बाबतीत बघितलं तर आमच्या लहानपणाच्या काळामध्ये छपराच्या शाळा म्हणजे आमच्या पिढीच्या अगोदरच्या, पण आम्हाला तसं काय आम्ही आपण समूहच करतो, पण आपल्याला एवढी काय ती छपरातली शाळा काय मिळाली नव्हतं. पण जी शाळा मिळाली ती सुद्धा चांगली शाळा, म्हणजे साहेब येत म्हणलं की इन्स्पेक्शन असायचं, ते शेण गोळा करायचं, सडा आणायचं, रांगोळी काढायचं. ती शाळेतलं शिकणं खऱ्या अर्थानं शिक्षणासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं होतं आणि किंवा मुलांसाठी सुद्धा खूप आउटपुट देणार होतं. मात्र आजची परिस्थिती मिळाली तर भौतिक सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळाल्या, मात्र शिक्षकाचं शिकवण्याचं काय समाधान आहे, ते समाधान मात्र हरवत चाललंय. आणि विद्यार्थी गुणवत्ता पुन्हा आणखीन किती आहे हा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होतोय. तर शेवटचा प्रश्न असा की तुम्हाला ही पुढची आता भूमिका काय असणार. समजा शासन आज तुमचं
मागणीचा विचार गांभीर्याने नाही केला तर पुढची भूमिका संघटनेची काय ठरले का कसं काय? ते समन्वय समिती जी आहे ती समन्वय समिती आमची पुढची भूमिका काय आहे ते निश्चितपणानं स्पष्ट करेल. मग शेवटच्या एका शब्दात शासनाकडे कशी मागणी असणार आहे तुमची आता? शेवटची मागणी अशी असणार आहे की शासनानं जी काही अशैक्षणिक कामं आहेत त्या अशैक्षणिक कामांचा बोजा आमच्यावरती जो टाकलेला आहे तो बोजा कमी करावा. BLOसाठी स्वतंत्र यंत्रणा तुम्ही द्यावी. गावामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत, बरोबर. त्यांच्या हाताला काम मिळेल. ग्रामपंचायतचा ऑपरेटर आहे, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्याला तुम्ही ते काम द्यावं, त्याच्या हाताला हे काम मिळेल, त्यालाही रोजगार उपलब्ध होईल. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांपुढं जाता येईल, विद्यार्थ्यांना वेळ देता येईल. आणि त्याचबरोबर जो उपक्रमांचा भडीमार केलेला आहे तो उपक्रमांचा भडीमार थांबवा. असा उपक्रम भडीमार फक्त केंद्र शाळेवर केला तर काय हरकत आहे? किंवा केंद्र शाळा म्हणजे आयडियल शाळा असते, मोठी शाळा केंद्रातली, आणि तिच्या आसपास असणाऱ्या एक 10-12 शाळा असतील तर ते केंद्र शाळेचे उपक्रम महिन्यातून एखादा दिवस उपक्रम असला तर चालेल. उपक्रम महिन्यातून 3 महिन्यातून एखादा उपक्रम असावा, 6 महिन्यातून 2 उपक्रम असावेत. परंतु एक उपक्रम झाला की दुसरा उपक्रम संपतो नाही तर तिसरा उपक्रम संपतो नाही तर चौथा उपक्रमांची जी मालिका आहे आणि त्या मालिकेमध्ये माहिती भरणं. बरं, ऑनलाईन माहिती भरा, ही लिंक भरा, ती लिंक भरा, व्हॉट्सअपवर लिंक येते त्या लिंकमध्ये आजच्याच माहिती भरा. लिंकवरती माहिती भरायची, त्याचे फोटो काढायचे, त्याचे फोटो अपलोड करायचे, त्याची ऑफलाईन माहिती द्यायची, फाईल बनवायची. ह्या सगळ्या गोष्टीमुळं वेळ कुठेतरी जास्त जातोय आणि तो जादा जाणारा वेळ आम्हाला विद्यार्थ्यांकरता देता यावा ही आमची मागणी आहे. आणि विद्यार्थ्याकडे जादा वेळ दिला तर निश्चितपणाने विद्यार्थ्याची गुणवत्ता आणखी सुधारेल. तर ह्या होत्या शिक्षकाचं प्रतिनिधित्व करणारे दयानंद देवळे सर यांनी जी भूमिका मांडली की विद्यार्थ्यांप्रती जी काही शिक्षणाची तळमळ आहे, आज समाजात सुद्धा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन काही जणांचा चांगला आहे पण अनेक जणांचं वेगळ्या दृष्टीने बघतात की यांना पगार एवढे आहे, असं आहे तसं आहे, 7वा वेतन आयोग आहे, या गोष्टी चर्चा होत असते. मात्र खऱ्या अर्थानं आज जी ज्यांचा राजा आहे ती त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांना आम्हाला काहीतरी द्यायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आमची नेमणूक झाली ते आम्हाला आउटपुट देऊ द्या, अशी भूमिका शिक्षणाची आहे. मात्र हे शासन कशा पद्धतीने यांच्या निर्णयाकडे बघतोय. आज सोलापूरच्या प्रत्येक जिल्हा ठिकाणी यांचं आंदोलन होणार आहे, त्या आंदोलनामध्ये त्यांची पुढची भूमिका यामुळे ठरणार आहे. मात्र शासनानं या आंदोलनाकडे बघत असताना खऱ्या अर्थाने विद्यार्थी केंद्राची शिक्षण पद्धती आहे ते शिक्षण पद्धती अंमलबजावणी आणणं खरंच काळाची गरज बनणार आहे. गुरुजी, आज तुम्ही आमच्या चॅनलमध्ये आलात, वेळ दिलात आणि चांगल्या पद्धतीने संवाद साधला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.